बातमी आपण इथे पाहूयात। सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला। सुळेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या। तर मराठ्यांचा वाटोळा शरद पवारांनी केलं। मराठा आंदोलकांनी काल घोषणाबाजी केली होती। आझाद मैदानात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या। आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण आंदोलकांनी त्यांच्या गाडीलाच घेराव घातला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी आंदोलकांसोबत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला। पण आंदोलक आणखीनच आक्रमक झाले। सुप्रिया सुळेंच्या बाजूला उभे असलेल्या एका व्यक्तीने सुप्रिया सुळेंना गाडीत बसून निघून जाण्याचा आग्रह केला। त्यानंतर सुप्रिया सुळे गाडीत बसल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसल्यानंतर आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या। शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसून जात असतानाच आंदोलकांनी त्यांची गाडी पुन्हा अडवली। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी गाडीची काच काहीशी खाली करत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीला वाटही मोकळी करून दिली। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या गाडीवर उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका आंदोलकानं बाटली फेकली। यानंतर आणखी 3 बाटल्या सुप्रिया सुळेंच्या गाडीवर फेकण्यात आल्या। ज्या आंदोलकांना शरद पवारांविरोधात घोषणा दिल्या त्याच आंदोलकांना शेवटी सुप्रिया सुळेंच्या गाडीवर हातही मारले। जरांगेंचं आंदोलन सुरू आहे तिथे सुप्रिया सुळे गेल्या होत्या आणि तिथे मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं, त्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल टाकलेल्या आहेत, त्यांना गाडीत बसू दिलं नाही। मला असं वाटतं असं करणं योग्य नाहीये। शेवटी कुठलेही नेते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक योग्य मिळाली पाहिजे। अशा प्रकारे कोणाला हुटआउट करणं, बॉटल फेकणं ही काही योग्य संस्कृती नाही। त्याच्यामुळे हुडदंगबाजी करून मला असं वाटतं काहीच त्या ठिकाणी मिळणार नाही। हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं, त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ठ्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली आणि काही जणांच्या भावना त्यांना आवर घालायला पाहिजे होतं, पण ते प्रत्येक गोष्ट काय आपल्या हातात नसते। शरद पवारांनी वाटोळं केलं असं देखील काही जण अनावर होऊन बोलतात, ज्यांना काहीच माहित नसते महाराष्ट्राची, ते घोषणा देतात, त्यांच्या एवढ्या घोषणाला कुठे महत्व